दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. जे तुकडेबंदी सुधारणा कायदा तुकडेबंदी कायदा सुधारणा संदर्भामध्ये आज जे या ठिकाणी विधेयक मांडण्यात आलं त्यामध्ये सन्मान्य सदस्य माननीय सतीश बंटी पाटील साहेब, माननीय सदाभाऊ खोत, माननीय वंजारी साहेब, माननीय शशिकांत शिंदेजी, माननीय एकनाथराव खडसे साहेब, माननीय अमोल मिटकरीजी, माननीय दिनखाते साहेब आणि आमचे मित्र सरनाईक या विधेयकासंदर्भात अतिशय चांगल्या सूचना त्यांनी आता केलेल्या आहेत. तर मुळातच हा एक मर्यादित स्वरूपाचा विषय आहे याच्यामध्ये, परंतु सन्मान्य सदस्यांनी काही या बाबतीमध्ये कृषिक वापराबद्दल, क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये त्याची मर्यादा वाढवण्याबद्दल, वीज मर्यादा वाढवण्याबद्दल ज्या काही सूचना केलेल्या आहेत आणि अन्य काही चांगल्या सूचना या विधेयकाच्या संदर्भामध्ये आपण सन्मान्य सदस्यांनी केल्या आहेत, त्याबद्दल मी अतिशय त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तर हा अतिशय जुना कायदा आहे, 47 सालाचा कायदा आहे की जो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमाणभूत क्षेत्र ज्यावेळी ठरवण्यात आलं, प्रत्येक जिल्ह्याची क्षेत्र वेगळ्या प्रत्येक क्षेत्राची जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण विदर्भामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे, मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे, त्यामध्ये कोकणामध्ये आणखी वेगळी परिस्थिती आहे. त्यावेळी सर्वसाधारण बागायती क्षेत्रासाठी 20 गुंठे ते 40 गुंठे व जिरायत क्षेत्रासाठी 1 एकर ते 2 एकर अशा पद्धतीने पूर्वी क्षेत्र निश्चित करण्यात आलं होतं. परंतु काळाचोखामध्ये मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचं प्रमाणभूत क्षेत्र वेगळं आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे, कुटुंबाचं विभाजन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. मग शिवंदर साहेब म्हटल्याप्रमाणे शहराभोवताली वस्त्या वाढलेल्या आहेत. याचा परिणाम काय झाला की सगळ्या अनियमितता त्याच्यामध्ये तयार होत आहेत. त्या नियमाचा फायदा घेत किंवा या सर्व असणाऱ्या नियमाचं उल्लंघन कसं करता येईल, आपण जो भ्रष्टाचार वाढला म्हणून उल्लेख केला, दलालांचा सुसवाड वाढला, नियमित आम्ही व्यवहार अशा पद्धतीने नियमबाह्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्या यंत्रणेत सगळेच त्यात सहभागी आहेत. त्यामुळे कुठंतरी ह्या संपूर्ण व्यवहाराला आपल्याला नियमित करता आला पाहिजे, किंबहुना सामान्य नागरिकाला असा सर्व व्यवहार करताना सुलभता आली पाहिजे अशा प्रकारचा विचार शासनाच्या समोर होता. आणि म्हणून आपण तो निर्णय घेतला की शहरीकरणाच्या मुळे त्यावेळी सुरुवातीला शहरीकरण हद्दी वाढण्यापूर्वी त्याला कोणी 1 गुंठे 2 गुंठे 4 गुंठे जागा घेतलेल्या आहेत आणि ह्या प्रचलित नियमामध्ये मग त्यांना त्या अडचणी येत होत्या, त्या नियमित करता येत नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं त्यामुळे काय झालं की 7/12वर सुद्धा त्याची दस्त होत नव्हती. त्यामुळे त्यांना कर्ज घेणं किंवा त्या जमिनी विकणं, प्लॉट विकणं. आता काही लोक मला ज्यावेळी भेटल्या मला त्यावेळी मुलीचं लग्न आहे, काही अन्य ठिकाणी त्यांना व्यावहारिक गुंतवणूक करायची आहे, ते प्लॉट विकता येत नव्हतं. आणि म्हणून आपण जो निर्णय या ठिकाणी जो घेतला शासनानं, त्यामुळे ही 1965 ते 2017 पर्यंतचा जो कायदा होता त्यामध्ये 25% रक्कम भरून तो नियमित करण्यासंदर्भातली ते तरतूद होती. परंतु बहुतांशी नागरिक त्यावेळीच्या रेडिओचे दर वाढल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांनाही परवडत नव्हतं किंवा त्यामुळे ते करत नव्हते. पण आता आपण हे शुल्क 5% करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण केला. सुरुवातीला जो उल्लेख बंटी पाटील साहेबांनी केला की आमचे सहकारी आमचे सदाभाऊ खोत यांनी त्याचा उल्लेख केला, 2017च्या पूर्वीची काय स्थिती राहणार आहे. तर आपण आता निर्णय असा केलेला आहे की 1965 पासून 17-24 पर्यंत या सगळ्या प्लॉट धारकांना 5% सवलत आपण देणार आहोत. त्यामुळे तो एक मोठा निर्णय त्यामध्ये आपण करतोय, म्हणजे संपूर्ण नियमानुकूल होईल, नियमित होऊन जाईल. आपली जी
मला वाटतं आपली जी शंका होती की 17 पूर्वी काय करणार आहोत काय करायचं? ते आता 65 पासून 24 पर्यंत आपण 5% करण्यासंदर्भात निर्णय करतो आपण. त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात या सगळ्या नागरिकांच्या, सामान्य नागरिकांच्या करता एक फार मोठी त्यांना जी अडचण होती ती दूर होईल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये असं मांडतो ना. प्रत्येकाचा मुद्दा हा आपण नंतर काही सन्मान्य सदस्यांनी जी काही विहिरी करता 5 गुंठे किंवा या संदर्भाचा उल्लेख केला होता. खरं म्हणजे तो जी विहीर खोदायला 5 गुंठे जायला लागेल किंवा आवश्यक तो रस्ता त्या वस्तीपर्यंत जायला लागेल, तर त्या ठिकाणी वस्ती बांधण्याकरता काही 2-3 गुंठे जमीन त्याला लागेल. हे त्या नियमाच्या अधीन नियमाला ज्या नियमामध्ये नियम असल्यामुळे त्याला अडचणीत होत्या. आता आपण सभापती महोदय, आपण 8/8/2023लाच त्याच्यामध्ये नियमात थोडा बदल करून अधिसूचना काढलेली आहे आणि आता अशा परवानगी आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये जी काही शंका अनेक लोकांच्या मनात होती की 1 गुंठ्याचं काय करणार आहे, 2 गुंठ्याचं काय करणार आहे, या बाबतीमध्ये आता ही ऑलरेडी सरकारने या विषयामध्ये निर्णय केल्यामुळे त्या अडचणी दूर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तर सदाभाऊ खोत नाही, परंतु त्यांना मला सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये जो तुकडेबंदीचा जो मुख्य उद्देश होता की किफायतशीर शेती करता आवश्यक किमान क्षेत्राची मर्यादा निश्चित करणं, हा तुकडेबंदी कायद्याचा मूळ हेतू होता. आणि तो लक्षात घेऊनच मला वाटतं सद्यस्थितीमध्ये हे जे क्षेत्र आपण 10 गुंठे 20 गुंठेचं आपण केलंय. पूर्वी जिथे 1-2 एकर होतं जाहिरातला, 40 गुंठे बागायतला होतं, परंतु त्याच्या संदर्भामध्ये अडचणीत होत्या म्हणून ते क्षेत्र आपण कमी करण्याचा निर्णय केला. सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी घरकुला संदर्भात आपण या बाबतीमध्ये मुद्दा मांडला. 1000 मान्य सन्मान सदस्यांना मला सांगितलं पाहिजे 1000 स्क्वेअर फुटापर्यंत आपण या संदर्भात परवानगी देण्याच्या सूचना मान्य आपल्या संबंधित महसूल विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे आपली जी मागणी की घरकुलाच्या दृष्टीने परवानगी मिळावी तर आपण परवानगी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ती काय अडचण मला वाटत त्या अडचण येण्याची आवश्यकता नाही आहे. वंजारी साहेबांनी भूमी अभिलेख संदर्भामध्ये सर्व कामकाज गतिमान पारदर्शक करण्यासंदर्भात या बाबतीमध्ये काही मुद्दे उपस्थित केले. आता आपण अतिशय त्यामध्ये मोठे बदल करतो, कारण आपण जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य आहे, परंतु अधिक पारदर्शकता यावी, भूमी अभिलेखमध्ये आणखीन गतिमानता यावी यासाठी जसं जमिनी मोडण्याच्या बाबतीमध्ये आता आपण जे रोवर आणल्यामुळे आता साखळ्या धरून त्या पक्की टाकून हे विषय आता संपलेले आहेत. आता रोवर एक माणूस फक्त लागतो जमीन मोजायला. रोवर त्या शेतात गेल्यानंतर सॅटेलाइटच्या द्वारे आपण त्या चतुर्सीमा काही मिनिटात निश्चित होतात आणि ते आता त्यामुळे जो काही 2-2 वर्ष त्याचे जे वेटिंग पिरियड होता, आमचा प्रयत्न असा की नजीकच्या काळामध्ये किमान अर्ज केल्यापासून 3 महिन्याच्या आत ती मोजणी होऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरपोच नकाशे मिळतील किंवा ऑनलाईन तुम्हाला सुद्धा साहित्य सिस्टीमवर पाहता येतील मोजणी काय झालेली आहे. अशा पद्धतीचा मोठा बदल आपण करतोय. कार्यवाही सुरू आहे आमची त्या स्तरावर. आपण शहराच्या भोवती झालेल्या तुकड्यांचे व्यवहार 5% शुल्क नियमित करण्याबाबत ही तरतूद आपण जी मागणी केलेली होती ती सुद्धा आपण तरतूद केलेली आहे. त्यामुळे शहराभोवती ज्या लोकांच्या अडचणी होत्या नियमित करण्या, कारण शहरानंतर वाढली जमीन अगोदर घेतलेल्या लोकांनी, तर ती सुद्धा आपण नियमित करणार आहोत. त्यामुळे त्या प्लॉट धारकांनी किंवा जे फ्लॅट बांधलेले त्यांनी काही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याही बाबतीमध्ये आपण सरकारने निर्णय केलेला आहे. त्यामध्ये विशेष करून मला वाटतं खडसे साहेबांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत आणि मला वाटतं काही क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये की मुंबईच्या लीज लँडच्या बद्दलचा मुद्दा आहे. मुंबईच्या लीज लँडच्यावर जे काही लोकांनी इमारती उभ्या केलेल्या आहेत त्यात त्या 99 वर्षाची करंट दिलेल्या लीज आहेत. खरं म्हणजे या संदर्भामध्ये आपण केलेल्या सूचनेचा मी आमच्या अप्पर मुख्य सचिव यांना मी सूचना करेल की किंवा आता आपण जी दांगड समिती नेमलेली आहे या सगळ्या जुन्या कायद्याच्या अनुषंगिक ज्या बाबी आहेत की ज्या सातत्यानं त्यामध्ये लोकांची मागणी वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढलेल्या आहेत, शहरीकरण वाढलेलं आहे, जुने नियम आहेत. हा सुद्धा 10%चा नियम त्यांनी 10% शिफारस होती तर आम्ही ती 5% केली. पण दांगड समिती आता या सगळ्या विषयाच्या जुन्या कायद्याच्या संदर्भात कायद्यांचं पुनर्वलोकन करते, ज्यामध्ये मग हे आपण जे केलेल्या सूचना आहेत विशेष करून या 99 वर्षाच्या लीज लँडच्या बद्दल मुंबईमध्ये
तर तो आपण त्याच्यामध्ये त्यांना आपण ही बाब तपासून पाहायला सांगू आपण, कारण याच्यामध्ये कायद्यात सुधारणा करावी लागेल. तर मला सांगून ते होणार नाही, कारण आज मर्यादित स्वरूपाच्या तुकडेबंदीच्या बद्दलच आपला कायद्यामध्ये दुरुस्ती आहे. परंतु ह्या लीज लँडच्या संदर्भात आपण जे काही आकृषिक वापर न केल्याकरता जी काही आपण जो मुद्दा उपस्थित केला दुसरा, आकृषिक वापर करण्यासाठी संदर्भामध्ये आपण जी काही ज्यांनी केला नाही वापर त्या जमिनीचं काय केलं आपण उल्लेख केला, संख्या फार मोठी आहे आणि त्याबद्दल कारवाई करण्यासाठी आवश्यक ते सुद्धा पुन्हा कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. अध्यक्ष महोदय, क्रीडांगणासाठी मुदत जी 15 वर्षाऐवजी आपण ती 30 वर्ष करावी, तर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये आता नवीन याच्यात 29 वर्षाची तरतूद केलेलीच आहे. तर मला वाटत नाही की क्रीडांगणामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त आता मुदत वाढण्याची आवश्यकता आहे. मग त्याच्यातच आपण आणि आता आणखी मुदत वाढ देण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्याची आवश्यकता नाही आहे. अध्यक्ष महोदय, औद्योगिक प्रयोजनासाठी औद्योगिक प्रयोजनाकरता जी वापर न झालेल्या जमिनी आहेत त्या सुद्धा 2% अधिमूल्य भरून 5 वर्षाची मुदत वाढ त्याची तरतूद आपण त्यात केलेली आहे. त्यामुळे ती एक मोठी अडचण त्यामध्ये दूर होईल. या निमित्तानं जे काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, काही धोरणात्मक आहेत, काही कार्यवाही करण्यासंदर्भात आहे, तर जरूर त्याबद्दल शासन निश्चितपणे या बाबतीमध्ये विचार करेल. विशेष करून पूरग्रस्तांच्या बाबतीमध्ये जो उल्लेख झालेला आहे, सिंधी समाजाच्या बाबतीत जो उल्लेख झालेला आहे, अनेक सिंधी कॉलनी राज्यभरामध्ये, कारण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक सिंधी बांधव भारतात आले पाकिस्तानातून, तर अशाच ठिकाणी त्यांनी कॉलन्या बांधलेल्या आहेत आणि त्या नियमित करण्याची आवश्यकता आहे. तर त्या बाबतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये शासनाचं धोरण आहे, या बाबतीमध्ये आपण आता कारवाई करतोय. सभापती महोदय, याच्यात मला वाटतं मिटकरी साहेबांची सूचना माझ्याकडे आता आली नाही. मी खरं म्हणजे काय आपली काय सूचना होती? गुंठे शेती आहे त्यांना ते विकण्याची परवानगी दिली नाही. हा माझा विषय. रायगड आणि अकोला जिल्ह्यामध्ये तुकडेबंदीच्या संदर्भात असा विषय आहे की ज्याच्याकडे अल्पभूधारक आहे, 2-4-5 गुंठे शेती असेल किंवा 1-2 एकर शेती असेल, त्याला जर काही आजारपणात किंवा लग्न कार्यात विकायची असेल तर त्याला ती अडचण आहे त्याची फार मोठी. नाही, म्हणून हा कायदा करताना शेती संदर्भात काय झालं की आपण मुंबई उपनगर, रायगड, अकोला जिल्हा वगळता अन्य व फक्त उर्वरित संपूर्ण राज्यासाठी आपण हा कायदा केला होता. बागेती क्षेत्र 10 गुंठे. तर आपण जी सूचना केली आपण निश्चित तपासून पाहू. त्यामध्ये आपण ह्या जिल्ह्यांना का वगळण्यात आलंय, त्याच्यातून त्या जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ झाला पाहिजे या सगळ्या कायद्याचा आपण केलेली सूचना योग्य आहे. सरनाईक साहेबांनी तर शिक्षण संस्थेबद्दलचा उल्लेख केला की खरं हा वेगळा मुद्दा आहे. म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं एक स्वतंत्र विचार आपण त्याबद्दल करू. मान्य आपले सन्मान्य सदस्य मान्य देवकते साहेबांनी जो मुद्दा मांडला की नगरपालिका क्षेत्रामध्ये काय धीरज लिंगाडे अमरावती शिक्षक मतदारसंघातून आपण आलात ना, पदवीधर मतदारसंघातून, माफ करा म्हणजे नाव घेण्यामध्ये थोडी चूक झाली. परंतु यामध्ये आपण जी सूचना केली आहे तर त्या बाबतीत सुद्धा जो मुद्दा मी आता वंजारी साहेबांनी उल्लेख केला तोच मुद्दा आहे. त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. आपण सूचना जे केली योग्य, 5 गुंठ्याचा प्लॉट तो 2.5 गुंठे करायचा, 5 गुंठे शक्य नाही एकाला हे करणं, अतिशय चांगली सूचना आहे. जरूर आम्ही ही कायद्याची तरतूद करताना याच्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करू. त्यामुळं लाखो लोकांना शहरी हजारो लोकांना शहरामध्ये त्याचा लाभ होईल अशी मला खात्री आपण केली सूचना अतिशय योग्य आहे. मग सभापती महोदय, आणखीन ज्या सूचना काही सन्मानित सदस्यांनी केलेल्या आहेत, काही गायरान जमिनीचा नियमानुकूल करण्याचा आपण निर्णय आदेश काढलेत ना. आपण जे आधी घरकुलं आहेत ते नियमानुकूल करण्याचा आपण निर्णय केलाच आहे. फक्त त्याच्यामध्ये ते आता आपण त्या ग्रामपंचायतीला ते नाही, एक मिनिट साहेब, शशिकांत शिंदे साहेबांचा मुद्दा राहिला फक्त. ते आम्ही ऑलरेडी त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रकारच्या नोंदी घेण्यास सूचना दिलेल्या आहेत. तरी आपण म्हणतात त्याप्रमाणे परत एकदा सूचना देण्यात येतील. विधेयक विचारात घेणे की जे तुकडे बंदीच्या संदर्भामध्ये 10,000 स्क्वेअर फुटच घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये 5,000, 2,000, 1,000 तुम्हाला घेता येणार नाही आज नियमानुसार. अहो अडचणीत आहे ना सगळं. कुणाला 2,000 स्क्वेअर फूट घ्यायचं आहे, कुणाला 5,000 स्क्वेअर फूट घ्यायचं आहे. मला असं वाटतं की तुकडे बंदीला तुम्हाला जर अडथळा आणायचा नसेल तर त्याला अ करा, ब करा, ड करा, ई करा. त्याचे म्हणजे एकच क्लास ठेवा, 10,000चा एकच प्लॉट ठेवा, पण त्याला अ ब करा ना, अ ब क पण परवानगी तर द्या.
पंतप्रधान आवास योजनेचे लाखो घरं याच्यामुळे होऊ शकत नाही. घरकुलांना याच्या संदर्भात अडचण येते. हा एक माझा प्रश्न होता. दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे की जे 60-70 वर्षापासून जे पूरग्रस्त आहे, जे अकृषिकच राहत आहेत त्या ठिकाणी, त्यांचा काहीतरी नियम लावा ना. केलंय ना जे पूरग्रस्त आता पुण्यातल्या तरी पूरग्रस्तांच्या नावाने त्यांनी करण्यात आलं. काही ज्या सूचना त्यांनी केल्या त्या तुकडेबंदी कायद्याच्या संदर्भात त्याच्यात अंतर्भूत नाहीये. ज्यांना सूचना काही त्यांच्या चांगल्या आहेत पूरग्रस्त संदर्भात, ज्या त्या लोकांचा पुनर्वसन कायदा नव्हता, पण त्या निमित्तानं फक्त पूर आल्यामुळे त्यावेळी मान्य त्या संदर्भात त्यावेळी ते जिल्हाधिकारी सांगितलं तुम्ही इथं बसा, आणि त्यामुळे ते लोकांची मात्र त्यांना पुनर्वसनाचा फायदा मिळत नाही. जो आज पुनर्वसनाची जी गावं आहेत त्यांना लाईट व सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, त्यांच्या नावावर प्लॉट झालेले आहेत, तर त्याची ती मागणी आहे त्या पूरग्रस्त गावांच्या संदर्भातली. मला नाही, असं म्हणून वाटतं की सभापती महोदय- सभागृहाच्या सगळ्या भावना आणि सूचना लक्षात घेतल्या, आणि आता अजून पोर्टफोलिओ आम्हाला तरी कळलं नाही, तर पोर्टफोलिओ तुमच्याचकडे असला तर जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण बैठक घेऊ आणि जे जे सदस्यांनी आज बोललेले आहेत त्यांना बोलवून त्याच्यामधून मार्ग काढू. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. सरकार सकारात्मक आहे, परंतु शेवटी पूरग्रस्ताच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. सिंधी वसाहतीमध्ये बसणाऱ्या आमच्या बंधूंना, सिंधी बांधवांना न्याय दिला पाहिजे, आणि त्या बाबतीमध्ये आम्ही आता सिंधी बांधवांच्या दृष्टीने पाऊल उचललंच आहे आपण. पण पूरग्रस्त भागाच्या संदर्भामध्ये त्यावेळी कायदा नव्हता, म्हणून त्यांना पुनर्वसनाचा कायदा लागू करता येईल का सभापती महोदय, ते तपासून पाहू आपण. म्हणून मी विधेयक मांडण्यात केलेल्या आलंय ना. सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सूचनाबद्दल मी अतिशय आभारी आहे. मी आपल्या अनुमतीने विधेयक मांडतो. म्हणून सभापती महोदय, विचारात घ्यावे काय? विचारात घ्यावे काय? महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. प्रस्ताव असा आहे की आपण वाचा, संमत करण्यात यावे. वाचा. सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे अशी मी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात आले. प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सँडल्स. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सँडल्स अगदी वाजवी दरात. स्केचर्स, कॅम्पस, ॲब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सँडल्स. आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 90 11 777 128.